सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी माजी सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांचं नाव आघाडीवर असून तेच या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं। ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती। विशेष म्हणजे भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि राज्याचे माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यातच या निमित्तानं सामना रंगला होता आणि ज्यांच्यात सातत्यानं कायम मतभेद दिसून येत होते अशा माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा देत या निवडणुकीत ऐनवेळी चांगलीच रंगत आणली होती। इकडं कल्याण शेट्टी यांनी माजी सभापती तथा माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे या मातब्बर नेत्यांसह बड्या मंडळींना एकत्र आणून अत्यंत तगडं पॅनल या निवडणुकीत उतरवून सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांना तसं तर खुलं आव्हानच दिलं होतं। मात्र दोन देशमुख एकत्र आल्यानं निवडणुकीत मोठा चमत्कार दिसणार आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फटका बसणार, त्यांची राजकीय इच्छाशक्ती आणि घोडदौड याला निश्चितच लगाम बसणार अशी अटकळ या निमित्तानं बांधली जात होती। मात्र हा सामना अगदीच एकतर्फी झाला आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं मोठी बाजी मारत आमदार सुभाष देशमुख यांच्यावर चांगलीच कुरघोडी केली। अर्थात यात बाजार समितीचे माजी सभापती दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली। विशेषतः दिलीप माने यांची साथ, त्यांनी दिलेलं लीड हे अत्यंत मोलाचं ठरलं। या निवडणुकीनंतर आता रविवारी 11 मे रोजी सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या सभापती तसंच उपसभापतींची निवड होणार असून याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे। सध्या सभापतीपदासाठी माजी सभापती तथा माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे या तिघांची नावं चर्चेत असून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर याची सारी जबाबदारी राहणार आहे। असं असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय यात अंतिम राहणार आहे। तेच सभापतीपदाचा निर्णय घेणार आहेत। यामुळं सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। प्रत्येकाचेच आपापल्या परीनं या संदर्भात तर्कवितर्क, दावे प्रतिदावे सुरू आहेत। असं असलं तरी माजी सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांचं नाव सध्या आघाडीवर असून तेच या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत। या निवडणुकीत त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलेलं निर्णायक मताधिक्य हे महत्त्वाचं ठरलं असून एकतर्फी विजयात निश्चितच दिलीप माने यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे। सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थेट फायदा भाजपला झाला असून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला यामुळं सत्तेचा मार्ग हा सहज सुलभ झाला। सहकार क्षेत्रातील दिलीप माने यांचा बारीक अभ्यास, यावरील मजबूत पकड आणि एकूणच दांडगा अनुभव याचा सरळ सत्ताधारी भाजपला लाभ झाला। शिवाय याचा एकतर्फी लाभही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या एकूणच राजकीय डावपेचांना आणि गणितांना झाला। माजी सभापती म्हणून दिलीप माने यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेताना कृषी उत्पन्न बाजार समितीला प्रगतीच्या नव्या वाटेवर नेऊन बाजार समितीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांनी केलं। विशेष म्हणजे बाजार समितीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून राज्यातील नंबर 1 ची बाजारपेठ म्हणून वाटचाल करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। धाडसी स्वभाव, निर्णय घेण्याची क्षमता, सर्वांना बरोबरीनं घेण्याची वृत्ती, शेतकरी आणि व्यापारी बंधूंच्या हितासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि दूरदृष्टी, तसंच वेळोवेळी प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची योग्य ती हातोटी, सहकार क्षेत्रातील अनुभव पणास लावून बाजार समितीच्या विकासासाठी सातत्यानं कार्यप्रवण राहण्याची त्यांची जिद्द, चिकाटी आणि धडपड पाहता त्यांच्या गळ्यातच पुन्हा एकदा सभापतीपदाची माळ पडणार आणि मालकच सभापती होणार असा विश्वास त्यांच्या समर्थकांमधून, राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त होताना दिसत आहे। सध्याच्या घडीला दिलीप माने यांचं पारडं हे सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांच्या तुलनेत जड दिसत आहे। शेवटी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा रिपोर्ट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील अत्यंत धुरीण, जाणते, अत्यंत अभ्यासू तसंच अचूक नस ओळखून निदान करण्यात निष्णात असलेले नेते म्हणून ओळखले जातात. ते निश्चितच एक चांगला आणि योग्य तो निर्णय या दृष्टीनं घेतील असं मानण्यात येत आहे. उपसभापतीपदी कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असल्यानं इथंही कोणाची वर्णी लागणार याबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. उपसभापतीपदी महिलेला संधी देण्याचं ठरलं तर मग अनिता विभूते यांना संधी मिळू शकते. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ऐनवेळी राजकीय सारीपाटावर कोणती चाल खेळली जाणार आणि कोणते डावपेच खेळले जाणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार असून तुर्तास मालक समर्थक हे पुन्हा एकदा गुलाल उधळण्यास सज्ज झाले आहेत. 11 मेचा दिवस हा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असल्यानं याकडं सर्वजण नजरा लावून बसले आहेत. दिलीप माने यांनी म्हणून दिनांक 18 ऑक्टोबर 2011 ते दिनांक 23 सप्टेंबर 2014, दिनांक 21 एप्रिल 2015 ते दिनांक 17 ऑक्टोबर 2016 आणि दिनांक 16 जुलै 2018 ते दिनांक 9 जून 2019 या काळात आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवला. त्यांची कामगिरी ही अत्यंत लक्षवेधी अशीच राहिली.